अहिल्यानगर जिल्ह्यातील कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी 4 आवर्तन देण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय। राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक। पुण्याच्या भोरमध्ये नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। रस्त्यावर अडचण ठरणारी अतिक्रमण हटवली। नागरिकांनी विरोध केल्यामुळे काही काळ झाला होता तणाव। धुळे जिल्ह्यामध्ये आता रब्बी हंगामाच्या पेरणीनंतर उन्हाळी कांद्याची पेरणी सुरू। नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड। कोल्हापुरात दागिने चोरणाऱ्या 3 चोरट्यांना अटक। वाठार बसस्थानक आणि पेठ वडगाव बसस्थानकांमध्ये केली होती चोरी। हातकणंगलेतल्या ग्रामपंचायतीची घरफाळा आणि पाणीफाळ्याची एकूण थकबाकी सुमारे 2,50,00,000। थकीत रक्कम न भरल्यास घरातलं नळ कनेक्शन कापण्याचा इशारा। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या इंजिरिया बिटात आढळला वाघिणीचा मृतदेह। 2 तुकडे झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। 15 दिवसातली दुसरी घटना। बुलढाण्यात मागील 10 दिवसांपासून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र बारदाना अभावी बंद। शासनाने तात्काळ बारदाना उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यात वातावरण बदलाचा मोसंबीला फटका। धुक्यामुळे झाडांवरील फळांना बुरशीचा प्रादुर्भाव। मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत। चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील 18 गावांचा पाणी प्रश्न बिकट। ग्रीड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची मागणी।